नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी 4 ऑगस्टची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पाहू शकता बघा, सर्वांना पैसे सुरू, सर्वांना जे काही पैसे ते या ठिकाणी आता सुरू होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होतात, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि नेहमीच बघा, मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे, प्रवीण अहिरे एक व्यवसाय चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते आणि नेहमीच खरी माहिती. कुठेही चेक करू शकता तुम्ही, तुम्हाला खरी माहिती आपल्या चॅनलवरच मिळते आणि तीही पुराव्याच्या सहित असते. अतिशय महत्त्वाची माहिती असते आणि कधीही मी आपल्या चॅनलवर खोटी माहिती देत नाही आणि देणारही नाही आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते, तुम्ही चेक करू शकता. बघा, अतिशय महत्त्वाची जबरदस्त अपडेट काय, तर कोणत्याही क्षणी पैसे तुम्हाला येतील, कोणत्याही क्षणी. बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. सोबतच अतिशय जबरदस्त अपडेट, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात जबरदस्त अपडेट. बघा, सर्वांनी KYC करावी. बघा, KYC करायची आहे, सर्व लाडक्या बहिणींना KYC करायचे, त्याच्या संदर्भातची पण महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता ही KYC कशी करायची आहे, कधी करायची आहे, कधीपासून सुरू होईल, कोणी करायची आहे, त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. आणि सर्वात अगोदर माहिती प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला मिळते. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे, तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं जाणार आहे. कशा पद्धतीने KYC करायची त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय. बघा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झाले त्यावेळेस पण मी तुम्हाला माहिती दिलेली होती कशा पद्धतीने अर्ज करायचे. भरपूर महिलांनी अर्ज केला, लाभ घेत आहेत. आता तुम्हाला KYC कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका, पटापट एक लाईक करून टाका सर्वांनी, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय, तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात अगोदर पहिली अपडेट तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. बघा, लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील लाडकी बहीण योजनेची चर्चा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये जे ते मिळतात. बघा, या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं समोर येत आहे. अनेकांनी या योजनेचा जो काही गैरफायदा आहे तो घेतल्याचा आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. योजनेच्या निकषात न बसताही अनेक महिला आर्थिक लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. बघा, योजनेचे जे काही निकष आहेत त्या निकषात न बसताही अनेक महिलांनी आर्थिक लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या नियमबाह्य फायदा घेणाऱ्या महिलांवर आता कारवाई केली जाणार आहे. बघा, ज्या महिलांनी नियमबाह्य म्हणजेच काय, तर तुम्ही योजनेसाठी पात्र नसून देखील तुम्ही लाभ घेतलेला आहे, तर या महिलांवर आता कारवाई केली जाणार असल्याचं पण आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर बघा, कारवाई केली जाणार आहे. सरकारी सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र ही कारवाई नेमकी कशी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. बघा, कारवाई कशी होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे, पण जसंच ते स्पष्ट होईल तशीच माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जितके पैसे या लाडक्या बहिणींनी घेतलेले आहेत त्याची वसुली राज्य सरकार करणार आहे. इतकेच नाही तर त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर बघा, जेवढे काही पैसे घेतले असतील, समजा जो काही हप्ता तुम्ही घेतला असेल, 4 हप्ते, 5 हप्ते, 10 हप्ते, 9 हप्ते, तर त्या हप्त्यांचे पैसे पण वसूल होतील आणि त्यांच्याकडनं दंडही वसूल केला जाणार आहे. या संदर्भाचं जे काही वृत्त आहे तर ते लोकमत वृत्तपत्राने दिलेलं होतं. पुढे बघा, जुलै महिन्याचा हप्ता कधी. आता जुलै महिन्याचा हप्ता कधी तुम्हा सर्वांना माहितीच आहे, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पुन्हा एकदा सांगतोय, जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता सुरू होणार आहे. ठीक आहे, जुलै महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर JR आलेला होता शासनाचा. JRमध्ये सरकारने निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे. त्याच्यामुळं जे काही पैसे आहेत
ते तुम्हाला आता पाठवले जाणार आहेत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येत असतात. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो. बघा, कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो अशा पद्धतीची आपल्याला बातमी पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर बघा, रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला हा जो काही निधी आहे, पैसे ते तुम्हाला पाठवले जाणार आहे आणि हा निधी तुम्हाला कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो. कारण बघा, जर आपण पाहिलं तर संख्या जी आहे महिलांची, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांची संख्या जवळपास 2 कोटी प्लस आहे. 2 कोटीपेक्षा जास्त महिला असल्यामुळे एवढ्या महिलांना पैसे पाठवत असताना 3 ते 4 दिवस सहज लागतात. त्यामुळे येणाऱ्या हप्त्यामध्ये, म्हणजेच आज जर आपण पाहिलं तर आज सोमवार आहे, तर या हप्त्यामध्ये तुम्हाला, या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते मिळून जातील. म्हणजेच काय, तर या वीकमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काही 13वा हप्ता आहे, जुलैचा हप्ता आहे, तो तुम्हाला यावेळेस मिळून जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आणि या पैशांनी तुम्ही स्वतःसाठी काहीतरी घेऊ शकता. आपण जर पाहिलं तर रक्षाबंधनाचं औचित्य पण आहे, त्याच्या निमित्ताने तुम्हाला हे पैसे दिले जातात. त्यामुळे रक्षाबंधनासाठी तुम्ही स्वतःसाठी खरेदी करू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी करता येणार आहे. पुढे पाहू शकता बघा, हा जो काय हप्ता आहे तो कोणत्याही क्षणी तुम्हाला येऊ शकतो, कारण या हप्त्यासाठी 2984 कोटीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे, म्हणजेच पाठवण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. बघा, आतापर्यंत 12 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. 30 जुलै म्हणजेच बुधवारी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात येऊ शकतो. बघा, 26.34 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला. जर आपण पाहिलं तर बघा, 26,34,000 महिलांचा जो काही हप्ता आहे तो थांबवण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 महिलांच्या, लाभार्थी महिलांचा अपात्र असताना देखील लाभ घेतलेला होता आणि त्यामुळं ही जी काही माहिती आहे, या माहितीच्या आधारे जून 25 पासून, म्हणजेच जून 2025 पासून या 26,34,000 महिला अर्जदारांचा जो काही लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. कारण काय, त्या महिला अपात्र होत्या म्हणून. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, KYCच्या संदर्भात. मी तुम्हाला सांगतोय KYC करायची आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला KYC करायची असणार आहे. आपण जर पाहिलं तर बघा, ही जी काही KYC आहे, ही KYC म्हणजे काय? बघा, KYC म्हणजे काय अगोदर समजून घ्या. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. तुम्हाला तुमची KYC करायचीच आहे. जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तेवढ्या महिलांना KYC करायची. आता सर्वात प्रथम पहिला प्रश्न असेल, बहुतेक महिला भगिनींचा पहिला प्रश्न असेल, दादा KYC कशी करायची? त्याच्या संदर्भाचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. मी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे, KYC कशी करायची. त्याच्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर बघा, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. संपूर्ण माहिती तुम्हाला खरी मिळते आणि संपूर्ण माहिती लाईव्ह पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ज्यावेळेस KYC सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, KYC कशी करायची, म्हणजे जेणेकरून कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो बंद होऊ नये म्हणून मी तुम्हाला संपूर्ण KYCची प्रक्रिया जी आहे ती लाईव्ह करून दाखवणार आहे. त्यानुसार तुम्ही जी काही KYC ती करू शकता, म्हणजे तरच तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे, पैसे जे ते तुम्हाला मिळतील. जर तुम्ही KYC केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. KYC कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं जुलैचा हप्ता तुम्हाला आता येईल, तुम्हाला आता पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. बहुतेक महिला भगिनींचं असतं, दादा पैसे आलेले नाहीत, दादा येणार नाहीत. येतील, पैसे येतील, विश्वास ठेवा. मी तुम्हाला खरी माहिती देतो, कधी खोटी माहिती देत नाही आणि देणार नाही आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. KYC कशी करायची त्याच्या संदर्भाचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का? सर्व महिलांना जर हा व्हिडिओ हवा असेल, दादा KYC कशी करायची त्याच्या संदर्भाचा स्पेशल व्हिडिओ आम्हाला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. हा चॅनल तुमच्यासाठी हा चॅनल आहे आणि त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे KYC कशी करायची याचा व्हिडिओ पाठवा. मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून पाठवणार आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती समजली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.